मेट्रो मार्गिका, उड्डाणपुलांची कामं यामुळे काही वर्षांपासून सर्वाधिक कोंडीचा ठरलेला ठाण्यातील कापूरबावडी ते गायमुखपर्यंतचा घोडबंदर मार्ग आणखीन रुंद आणि खड्डेमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आखलाय. घोडबंदर मार्ग नियोजित मेट्रोमार्गिकांच्या खांबांमुळे अरुंद झालाय. या मार्गाच्या दोन्ही बाजूस मोठ्या संख्येनं नागरी संकुलांची उभारणी सुरू असून एक प्रकारे विस्तारित ठाणे इथं उभं राहत आहे. हे लक्षात घेऊन घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर असणाऱ्या सेवा रस्त्यांचे मूळ मार्गात एकत्रीकरण करून 4-4 अशा एकूण 8 मार्गिकांचं पूर्णपणे काँक्रिटीकरण केलं जाणार आहे. कापूरबावडी जंक्शन ते गायमुखपर्यंत असलेल्या घोडबंदर मार्गाची एकूण लांबी 13.5 किलोमीटर इतकी आहे. यापैकी 9.3 किलोमीटरचा हा रस्ता ठाणे महापालिकेच्या हद्दीत, तर उर्वरित रस्ता हा मीरा भाईंदरच्या महापालिकेच्या हद्दीत मोडतो. ठाणे महापालिका हद्दीतील घोडबंदर रस्त्यांची एकूण रुंदी ही 42 मीटर इतकी आहे. याशिवाय या रस्त्यास दोन्ही बाजूस 9 मीटर रुंदीचे 2 सेवा रस्ते आहेत. कापूरबावडी ते गायमुखपर्यंत या रस्त्यांच्या प्रत्येकी 4-4 मार्गिका असून यापैकी 2 मार्गिकांचं काँक्रिटीकरण केलं आहे. याशिवाय मूळ रस्त्यातील प्रत्येकी 1-1 मार्गिका आणि दोन्ही बाजूंचे सेवा रस्तेही डांबराचे आहेत. तसंच या रस्त्यावर मानपाडा, वाघबीळ, पातलीपाडा आणि कापूरबावडी अशा 4 ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. या मार्गावरून मुंबई अहमदाबाद मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याशिवाय मार्गाच्या दोन्ही बाजूस नागरीकरणाचा वेगही बराच मोठा आहे. घोडबंदर मार्गाला पर्यायी मार्गांची चाचपणी सध्या सुरू असली तरी पुढील काही वर्ष तरी या मार्गाला दुसरा पर्याय नसल्याचं चित्र आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मागील काही दिवसांपासून ठाण्यातील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा वर-खाली होताना दिसून येते. त्यातही गुरुवारी हवेत धुलीकणांचं प्रमाण अधिक दिसून आलं. तसंच सकाळपासून हवा देखील प्रदूषित झाल्याचं दिसून आले. त्यामुळे सकाळपासून वातावरण देखील काहीसं बिघडल्याचं दिसत होतं. मागील काही दिवसात हवेतील प्रदूषणात पुन्हा वाढ होत असल्याचं चित्र आहे. सध्या ठाण्याच्या हवेची गुणवत्ता 122 ते 160च्या आसपास आढळून आली आहे. उपवन आणि 3 हात नाक्याच्या हवेची गुणवत्ता देखील खालावल्याचं चित्र असून घोडबंदर भागात मात्र हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचं दिसून आले. मुंबई पाठोपाठ ठाण्यात हवेची गुणवत्ता खालावल्याचं दिसून आले. मागील काही दिवसात हवेच्या गुणवत्तेत अनेक वेळेला चढ उतार दिसून आले. ठाण्यात विविध ठिकाणी आजच्या घडीला विविध विकास कामं सुरू आहेत. तसंच महापालिकेच्या माध्यमातून सिमेंट रस्त्यांची कामंही सुरू असल्याचं चित्र आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रासही ठाणेकरांना सहन करावा लागतोय. शहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शहरातील रस्त्यांची दुलाईची कामं शहरात सुरू आहेत. वाढतं हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी 7 नोव्हेंबर 2023 पासून महापालिकेनं मार्गदर्शक तत्त्व जारी केली आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार विकासकामांच्या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय न केल्यानं वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय 400हून अधिक गृहसंकुलांच्या साईडला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगानं काही ठिकाणी विकासकांना आता प्रदूषण होणार नाही या दृष्टीनं काही प्रमाणात उपाययोजना केल्याचं चित्र आहे. कोरोना JN1 ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता ठाणे महापालिकेस सहकार्य करावं, पालिका आयुक्त अभिजित बांगर यांचं प्रतिपादन. देशाच्या काही राज्यात JN1 या ओमायक्रॉन कोविड विषाणूच्या उपप्रकाराचे रुग्ण आढळून येत असून मागील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यातही रुग्ण आढळला असून यासाठी 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातही RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवणं, सर्व आरोग्य केंद्रातील तापाच्या OPDमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करावी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बेडची संख्या वाढवणं आदी सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून जगभरात JN1 या ओमायक्रॉनच्या कोविड विषाणूच्या उपप्रकाराचे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची कोविडची चाचणी करण्यात यावी अशा सूचना पालिका आयुक्तांनी केल्या आहेत. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला उपचारार्थ दाखल करून घेण्यात यावं. तसंच त्याच्या नातेवाईकांच्या चाचण्या करून जर लक्षणं आढळल्यास, गरज भासल्यास त्यांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावं. तसंच यापैकी काही व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असतील अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावं. तसंच होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांचाही नियमित पाठपुरावा करून त्यांना देखील आवश्यक असलेली औषधं उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन 350 चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये वाढ करून प्रतिदिन 1000पर्यंत चाचण्या करण्यात याव्यात. या चाचण्यांमध्ये RT-PCR आणि अँटीजेन टेस्ट यांचं प्रमाण हे 60 तास 40 असं राखण्यात यावं. RT-PCRच्या चाचण्या जास्तीत जास्त करण्यावर भर देण्यात यावा, जेणेकरून अचूक चाचणी होणं शक्य होईल. येत्या काही कालावधीमध्ये चाचण्यांची संख्या वाढणार असल्यामुळे RT-PCR आणि रॅपिड अँटीजन टेस्टचे अतिरिक्त किट उपलब्ध करून घ्यावेत. RT-PCR चाचणीचा रिपोर्ट 24 तासांपेक्षा जास्त प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. JN1 हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. रुग्णालयामध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. तसंच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं. यंत्रणाही सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंग, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदी या बैठकीत सहभागी झाले होते. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यांच्यासारखी लक्षणं दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी. आगामी सण आणि नववर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले. आरोग्य संस्थांचं स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करावं अशाही त्यांनी सूचना दिल्यात. नमस्कार. सध्या देशभरामध्ये नवीन JN1 हा कोविड व्हेरियंट आढळला आहे. महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी, काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, दोन्ही मंत्री, मुख्य सचिव, संबंधित सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे
मग आयसोलेशन बेड असतील, ऑक्सिजन बेड असतील, ICU बेड असतील, व्हेंटिलेटरचे बेड असतील, PSA प्लॅन्ट असेल, ऑक्सिजन प्लॅन्ट असेल, त्याचबरोबर RT-PCR लॅब असतील, या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्यात. औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचं देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात, जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे. आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत, अलर्ट आहेत, मॉकड्रिल देखील झालेलं आहे. आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात. मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यातील पाचपाकाडी परिसरात अल्मेडा रोडवरील एका ठिकाणी 30 वर्षांहून अधिक जुनं असलेलं अचानक एक झाड कोसळले. या घटनेत पार्क केलेल्या 2-4 चाकी वाहनांचं नुकसान झाले. हे झाड कापण्याचं काम अग्निशमन दलाच्या वतीनं सुरू करण्यात आले.